नमस्कार, मी तेजश्री पांडुरंग दैफळे, PhDच्या दुसऱ्या वर्षामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे शिक्षण घेत आहे। नुकताच पार पडलेल्या आविष्कार 2024-25 यामध्ये सहभागी झाले होते। तर या स्पर्धेच्या कृषी विभाग या कॅटेगरीमधून माझा महाराष्ट्राच्या आविष्कार स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे। ही स्पर्धा राज्यपाल आयोजित होती आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 28 युनिव्हर्सिटींनी सहभाग घेतला होता। तर याच्यामध्ये मेन म्हणजे 4 ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी होत्या। त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवण्याचा मान हा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मिळाला। तर या स्पर्धेमध्ये टोटल 6 कॅटेगरीज होत्या आणि 3 लेवल होते। तर 6 कॅटेगरीमध्ये वेगवेगळे विषय होते। त्यामध्ये ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री हा विषय होता। तर त्यामध्ये ॲनिमल हजबंड्री आणि ॲग्रिकल्चर या विषयामध्ये 3 लेवल्स होते। त्याच्यामध्ये UG, PG आणि PhD। यामध्ये माझा विषय होता क्रॉप शील्ड स्प्रेयर। तर या क्रॉप शील्ड स्प्रेयरचा यूज जे शेतकरी फवारणी करतात त्यावेळेस ते फवारणी करत असताना त्यांच्या उडणारी धूळ किंवा त्या फवारणीच्या वेळेस असणारे स्प्रे होत असतानाचे मिस्ट हे त्यांच्या नाकात जाऊन त्यांना रिस्पायरेटरी ट्रॅकचे आजार होणारे आजार, त्याचबरोबर त्यांना होणारी शारीरिक ॲलर्जी, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, त्याचबरोबर जो मेन क्रॉप आहे तर त्यावरती होणारे नुकसान, म्हणजे आपण विडीसाईड स्प्रे करत असताना इतर नॉन टार्गेटेड क्रॉप्स आहेत तर त्यांच्यावरती होणारे प्रादुर्भाव हेही आपल्याला या स्प्रेयरने कमी करता येतात आणि असा स्प्रे मी डेव्हलप केलेला आहे। तर या स्प्रेयरचा यूज करत असताना जी नोझल आहे तर त्याच्यावरती मी एक शील्ड फॉर्म केलेली आहे, जेणेकरून तिथे ड्रिफ्टिंग मेकॅनिझम हा सध्याचा महत्त्वाचा विषय आहे तर तो कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर जी हर्बिसाइड्स आहेत तर त्यांच्यामुळे होणारी ॲलर्जी, त्यांच्यामुळे होणारे कॅन्सरसारखे रोग हे आपल्याला इथे रोखता येतील। त्याचबरोबर जे हर्बिसाइड वापरत असताना जसं की शेतकरी हे नॉन सिलेक्टिव्ह विडीसाइड वापरतात, तर त्यामुळे काय होतं, त्यांचे मेन जे वीड्स आहेत कंट्रोल होतात, म्हणजे इफेक्टिव्ह वीड मॅनेजमेंट होत नाही। त्याचबरोबर त्यांचा मेन क्रॉप आहे तर त्यावरती इफेक्ट होऊन त्यांचा रिझल्ट खाली येतो, म्हणजेच त्यांचं प्रोडक्शन कमी होतं, त्याचबरोबर त्याचा इन्कम कमी होतो आणि त्याचबरोबर जे हर्बिसाइड स्प्रे करत असतो त्यातले 100% आपण स्प्रे करत असतो त्यातला 40% हा स्प्रे एन्व्हायरमेंट कंडिशनला वॉशआउट होतो। म्हणजेच काय, ड्रिफ्टिंग मेकॅनिझममध्ये काय होतं तर 20% हा इव्हॉपरेट होत असतो, 20% हा लॅटरली ट्रान्सफर होत असतो, त्यामुळे उरतो फक्त 60%। 60%मधलाही इतर ठिकाणी स्प्रेड होतो, त्यामुळे होणारं नुकसान, हर्बिसाइडचा अतिवापर यामुळे शेतकऱ्यांचा वाढणारा खर्च वाढत जातो। पण माझा स्प्रेयर वापरल्यानंतर हा जो काही साईड इफेक्ट आहे किंवा जे प्रादुर्भाव आहेत तर मी माझ्या प्रोजेक्टमध्ये कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि मेडल असे मिळाले आहे। त्याचबरोबर कॅश प्राईज ही 3000 रुपये मिळालेली आहे। त्याचबरोबर माझ्या पुढील संशोधनासाठी 1 लाख रुपयाची फेलोशिप मिळाली आहे। नमस्कार, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागामध्ये शिक्षण घेत असणारी PhDची विद्यार्थिनी कुमारी तेजश्री दैफळे हिचं जे आविष्कार 2024-25 या स्पर्धेमध्ये जे तिने यश मिळवलेलं आहे, 12 वर्षांनंतर घडलेली अतिशय आनंददायी घटना असून नवीन वर्ष 2025चं स्वागत करताना ही नक्कीच बाब आमच्या विभागासाठी, आमच्या महाविद्यालयासाठी आणि आमच्या पूर्णपणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठी ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे। कृषी महाविद्यालय दापोली येथून यंदाच्या आविष्कार 2024-25च्या संशोधन संमेलन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरेला झालं, त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय दापोलीतून एकूण 6 प्रकल्प गेले होते। यंदा कृषी महाविद्यालय दापोलीतून टोटल 16 प्रकल्प आम्ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये पाठवले होते। त्यातून 6 प्रकल्प हे राज्यस्तरीय संशोधन संमेलनामध्ये सहभागी गेले होते। आमच्या सर्व मुलांनी त्यांचं खरोखरच उत्कृष्ट असं संशोधन तिथे सादर केलं आणि अंतिमतः
आमच्या महाविद्यालयातील मिस तेजश्री दहिपळे हिने तिच्या PPG कॅटेगरीमध्ये तिने जे काही ह्या औषध फवारणीवरती एक शील्ड तयार केलेलं आहे त्यावरती संशोधने एकदम तिने व्यवस्थितरित्या आपल्या जजेसमोर मांडले आणि आम्हाला PPG कॅटेगरीमध्ये दुसरा प्राईज मिळालेला आहे. PPG कॅटेगरीमध्ये दुसरं प्राईज मिळणं हा एवढी सोपी गोष्ट नसते, कारण की महाराष्ट्रातील 25 विद्यापीठामधून आमचे आपले सगळे विद्यार्थी आले होते. त्या विद्यार्थ्यांच्यामधून टफ कॉम्पिटिशन असताना देखील आमच्या विस्तार शिक्षण विभागातील ह्या विद्यार्थिनीने खरोखरच कृषी महाविद्यालय दापोलीचा जो काही म्हणजे स्टेटस होता तो तिनं अबाधित राखला. त्याबद्दल तिचं कौतुक आणि अभिनंदन. आणि अपेक्षा आहे की तिने केलेलं काम आणि तिनं मिळवलेलं दैदिप्यमान हे जे काय यश आहे, ह्या यशाची गाथा आमच्या महाविद्यालयातील कृषी विद्यार्थी जे आहेत, आता नवीन विद्यार्थी आहे, ते घेतील आणि पुढच्या संशोधन संमेलनासाठी ते देखील तयार राहतील अशी अपेक्षा करतो. पुनश्च मी दहिपळेला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.